मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डॉक्टर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशन की ओर से घाटी अस्पताल यहाँ पर पेशेंटों को फ्री एम्बुलेंस सर्विस दी जाती है। मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इनकी ओर से घाटी अस्पताल में पेशेंट को फ्री एम्बुलेंस सर्विस दी जाती है। इतना ही नहीं, यहाँ पर ज़रूरतमंदों को खून देकर उनकी जान बचाई जाती है। महाराष्ट्र जनशक्ति न्यूज़ चैनल से बात की है समाज सेवक अक्षय दाभाडे ने। चलिए देखते हैं इन्होंने क्या कहा। नमस्कार, मी अक्षय दांडगे। मागील 1 वर्षापासून डॉक्टर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशनच्या वतीने मराठवाड्यातले जे रुग्ण येतात घाटी हॉस्पिटल संभाजीनगर येथे, त्या रुग्णांना इथं ॲम्ब्युलन्स मोफत दिल्या जाते। अजून काही कोणाला ब्लडची गरज पडती तर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशनच्या वतीने त्यांना ब्लड दिलं जातं। जे गरीब लोक इथं असतात त्यांना जेवढ्या काही गोष्टी बसून ते हे असतात, डॉक्टर पेशंटकडे बघत नसन तर आम्ही जाऊन त्या पेशंटला मदत करून डॉक्टरना सांगून त्यांना जेवढी मदत होईल तेवढी मदत करतो। आणि डॉक्टर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशनच्या वतीने ॲम्ब्युलन्स सुद्धा इथं मोफत दिल्या जाते की ॲम्ब्युलन्स घाटी हॉस्पिटल इथं चालते। जेवढे पण रुग्ण मराठवाड्यातून येतात इथं लोकलमध्ये आपलं सिटी स्कॅन आहे, MRI आहे, मेडिसिन बिल्डिंगला पेशंट कधी असलं तर ते ॲम्ब्युलन्स त्या पेशंटला इथं आणून मोफत सेवा दिल्या जाते। असं या डॉक्टर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशनच्या वतीने किती वर्षापासून तुम्ही सेवा देता? 1 वर्ष झाला आता। हां, आणि ॲम्ब्युलन्स बोलवल्याचे मग त्याचा नंबर कोणता आहे? हे का नंबर आहे ना याच्यावरती? नाही 9373229490 हा नंबर आहे। या नंबरवरती तुम्ही कॉल केला तर लोकांना चांगल्या पद्धतीने मदत होईल। आणि मदतच नव्हे की त्यांना काही गोष्टी बी अजून काही अडचण पण असली तरी आपण त्यांची अडचण सॉल्व्ह करू, हे आमच्या यूथ फाउंडेशनच्या वतीने ठरवण्यात आलेलं आहे। ॲम्ब्युलन्समध्ये काय काय आहे? ॲम्ब्युलन्समध्ये सगळ्या फॅसिलिटी आहे, म्हणजे कुठेही इमर्जन्सी काही असलं तर आपण लगेच जाऊन त्यांना मदत प्रोव्हाइड करू शकतो। फक्त ॲक्सिडेंट पेशंट के सर्व पेशंटसाठी? सर्व पेशंट, डिलिव्हरी, ॲक्सिडेंट, कोणताही पेशंट असू द्या त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स दिल्या जाते। गरीब एखादा रुग्ण आला त्याच्याकडे पैसे नाही कसे मदत करतो? त्यांना त्यांच्याकडे पैसे नसले तर मग आम्ही त्यांची राहायची व्यवस्था पण करतो। आणि ते कधी त्यांना आसपास जवळपास राहायचं असेल तर संत गाडगे महाराज आश्रम आहे, त्या आश्रमात जाऊन त्यांची आम्ही नोंद करून त्यांना तिथं थांबवतो। माझं नाव अक्षय दांडगे। नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना एवढंच आवाहन करणार, आम्ही काही मदत लागल्यास तर आम्हाला कॉन्टॅक्ट साधावे। माझा नंबर आहे 9373229490। बोला। मी सिद्धार्थ गंगावणे। मला आज या फाउंडेशनला जोडून अक्षय दांडगेमुळे मी आज या फाउंडेशनला जोडलो। पथकराव यूथ फाउंडेशन ही जे आज ॲम्ब्युलन्स आहे माझ्या समोर आज 1 वर्ष पूर्ण होतंय। आणि अक्षय दांडगे जे या फाउंडेशनचे औरंगाबादचे डॉक्टर आदित्य तुम्ही ना पथकरावचे चांगले खास मित्र आणि या फाउंडेशन इथं चांगलं राबवत आहे, त्याच्या वतीनं मला खूप आनंद होतोय। आणि आज 1 वर्ष पूर्ण होतंय, आज त्यांनी मला आठवण केली आणि इकडे मला बाईट द्यायला बोलवलं। मला खूप चांगला आनंद होतोय आणि गरीब लोकांना खूप चांगली सुविधा देत आहे अक्षय दांडगेमुळे होतंय आज हे उपक्रम राबवतोय। थँक्यू। भगवान वाघ, राहणार जाऊखडा ठोंबरे, तालुका भोकरदन, डिस्ट्रिक्ट जालना। मला आपल्या भाऊच्या तर्फे ॲम्ब्युलन्सची मदत व इतर काही मदत झाली। भाऊच्या हातून अशीच समाजसेवा व ईश्वर चरणी प्रार्थना करतो की भाऊच्या हातून, आपल्या अक्षय भाऊच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहावी ही सदिच्छा। डॉक्टर पथकराव यूथ फाउंडेशन, डॉक्टर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशन, डॉक्टर आदित्य पथकराव यूथ फाउंडेशन यांच्या वतीने मी अशी विनंती करतो की भाऊच्या हातून अशी समाजसेवा घडावी ही सदिच्छा। नाव माझं नाव संदीप भगवान वाघ, राहणार जाऊखडा ठोंबरे, तालुका भोकरदन, डिस्ट्रिक्ट जालना।